हा रोड गेला आहे कोकणामध्ये। हा जो रोड आहे हा आपला कोल्हापूर, शाहूवाडी, मलकापूरवरून आलेला रोड आणि आपणाला असं जायचं आहे आता या दिशेने गडाकडे जायचे। साधारण 20 किलोमीटर शिवजयंतीचे औचित्य साधून आज आपण गडावर जात आहे। 5 रुपये तिकीट आहे। आपण गडावर जो ऐतिहासिक पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने जाणार आहोत। या अशा मार्गाने आपण गडावर जाणार आहोत। आणि हा नवीन पूल बांधण्यात आला आहे। या ठिकाणावरून सुद्धा आपण गडावर जाऊ शकतो, परंतु हा जो प्राचीन मार्ग आहे तो मार्ग आपण असं जाऊन वरती ह्या मार्ग जाणार आहे व नवीन मार्ग जो आहे तो तसा आहे, त्या मार्गाने आपण येताना येऊ। जर आपण ही पाहिली तर ही अशी तटबंदी पूर्ण पाहायला भेटत आहे। असा नव्याने पूल व्यवस्थित असा बांधण्यात आला आहे। आपण आता आलो व या ठिकाणी आपल्याला एक गणेशाचं मंदिर असं पाहायला भेटत आहे। गणेश मंदिर हे असं माहिती फलक आहे। त्याच्यानंतर कुकलाई देवीचं मंदिर आपणाला लागणार आहे थोडं पुढं गेल्यानंतर। पूर्ण खालचा भाग पाहिला तर असा आहे। हा जो ब्रिज आहे तो आपल्याला समोरून आंबा घाटातून पाहायला भेटतो। 3 पायरी मार्गाने आपण थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक अशी विरगळ पाहायला भेटत आहे व हा जो समोरचा आहे त्या ठिकाणी आंबा घाट आहे। वरून गेल्यानंतर व्यवस्थित दाखवतो तुम्हाला आंबा घाट। हे पहा वरच्या बाजूस खूप मोठा असा हा बुरुज, ही तटबंदी व्यवस्थित अशी पाहायला भेटत खूप लांबपर्यंत। गडाची अशी तटबंदी पाहत आपण आता पुढे जाऊ। हे पहा खूप मोठ्या प्रमाणात व्यवस्थित अशी तटबंदी आहे। समोर आपणाला असा आंबा घाट पाहायला भेटत आहे। खूपच मोठा आंबा घाट आहे व आंबा घाटातून हा ब्रिज आपणाला सहज नजरेस पडतो। गडावरची ही तटबंदी खालपर्यंत दिसत आहे समोर अशी, आणि हे असे बुरुज वगैरे दुहेरी बुरुज आहे। ते 3 कप्प्यामध्ये दिसत आहेत बुरुजी, पहिला, दुसरा आणि तिसरा। या बाजूची तटबंदी वर महादरवाजा आहे। अशी 3 बुरुजांची मालिका। आता आपल्याला तिकडे समोर महादरवाजा दिसून येत आहे।
5 मिनिटात पोहोचून जाऊ वरती आपण महादरवाजाच्या तिथे. चला. गडाची ही पहा तटबंदी. बुरुज वगैरे बी असणार या ठिकाणी पूर्वी, परंतु आता ढासळलेले बऱ्यापैकी. गडाची बऱ्याच ठिकाणी डागडुगी व्यवस्थित अशी करण्यात आली आहे. हे पहा पूर्वीच्या काळी जसे होते, म्हणजे तो जो आहे तो पूर्वीच्या काळचा आहे व हा नवीन काळातील आहे, परंतु सेम तसाच बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आत आल्यानंतर या व्यवस्थित असं या मार्गाने आपण आत सरळ जातो. लगेच दुसरा दरवाजा लागतो आपणाला. गोलाकार बुरुज असणार, प्राचीन मार्ग. या ठिकाणी एक शिल्प असे पाहायला भेटते. ही तटबंदी आपणाला खालून दिसत असते. गडावर आपणाला गडाचा इतिहास आणि गडावर आपणाला काय काय पाहण्यासाठी वास्तू आहेत त्या सर्वची माहिती या ठिकाणी दाखवण्यात आली आहे. ती आपण एक एक करत पूर्ण पाहणार आहोत. सरळ पण आलो की आपल्याला असा मार्ग आहे, या मार्गाने आपल्याला चालत राहायचं आहे. पूर्ण माहिती व्यवस्थित अशी दिली आहे. कर्नाटक. हां, आता या बाजूचा पाणी टाकी समूह वगैरे जे काय आहे ते सर्व पाहून देण्यात आली माहिती. ते आपण आता माझे प्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, तसेच बाकीचे जे मंदिर आहेत, अमृतेश्वर मंदिर किंवा अन्य वास्तू आहेत त्या पाहण्यासाठी जाऊ. प्राचीन मार्गाने आपल्याला आता जायचं आहे. पण आता पोचत आहे. या ठिकाणी वर्षभर पिण्याच्या पाण्याची सोय होते. सरळ या भागात, समोरच्या भागात वाड्यांचे अवशेष वगैरे पाहायला भेटत आहे, तेही पाहू आपण. आता मेन ज्या समाधी आहेत व अमृतेश्वर मंदिर आहे ते पाहण्यासाठी जाऊ. प्रथम गडाचा घेरा खूपच मोठा आहे, त्यामुळे वेळ जातो आपल्याला. ते पहा त्या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू यांच्या समाधी आहेत, त्या पाहून आपण येऊ आता. व तसंच आपण वरती येऊन हे पाहून वरती येणार आहोत. अमृतेश्वर महादेवाचे जे मंदिर आहे त्या मंदिरापाशी आपण आता पोचून गेलो. हे पहा, हा जो आहे हा प्राचीन पायरी मार्ग आहे या अमृतेश्वर महादेवाच्या मंदिराकडे जाण्याचा. अमृतेश्वर मंदिर
त्याच्या बाजूला एक पाण्याचं टाक आहे. त्याच्या पाठीमागं आपण आलो तर आपल्याला एक पाण्याचं टाक पाहायला भेटत आहे. पाण्याची टाकी एक कुंड आहे आणि याला अशी व्यवस्थित अशी तटबंदी आहे. ही नॅचरल आहे. गडावरच्या पाण्यासाठी याला नक्षीकामसुद्धा व्यवस्थित आहे. जर पाहिलं ना आपण तर व्यवस्थित लक्षात येईल आपल्या. किल्ले विशाळगड, अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आणि पाणी टाकी समूह. ही तोफ आता आपण व्यवस्थित पाहिली आहे. खूप मोठी असणार त्या काळी ही तोफ. आता ही तोफ पाहून आपण आत महादेवाच्या दर्शनाला जाऊ. मंदिराचा पाठीमागचा भाग याचं मंदिर आहे. अमृतेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आता आत आलो आहे. मंदिर गणेशाची मूर्ती आहे व्यवस्थित तशीच आणि पंचमुखी हनुमान मंदिर, पंचमुखी विष्णू व मारुतीचे रायाचे एक मंदिर आहे. व आपण आता हे अमृतेश्वर महादेवाचे मंदिर पाहिले आहे. आता आपण आता हे पाहून बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे यांच्या समाधीस्थळाकडे जात आहोत. चल अमृतेश्वर महादेवाच्या मंदिरापासून थोडं खाली आल्यानंतर समाध्या लागतात व त्याच्या वरच्या बाजूस आपणाला हनुमानरायाचे मंदिर आहे ते सुद्धा करणार आहोत. शिवकालीन पूल आहे तोही आपण पाहणार आहोत. आपण आता जे हनुमानरायाचं मंदिर व इतर अवशेष जे आहेत त्या ठिकाणी जाऊ. समाध्या समोरच्या बाजूला पाहायला भेटत आहेत. शिवकालीन जो पूल आहे, दगडी पूल ज्याला बोलले जाते, तो आहे, तो पाहू. आपण पोहोचून गेलो शिवकालीन दगडी पुलापाशी. शिवकालीन दगडी पूल आहे.
तर चला पाहू. ठिकाणी मावशी कपडे धुत आहेत. अशी तटबंदी आहे या ठिकाणी. पाणी जाण्यासाठी कशी व्यवस्था केली आहे दगडी पुलापाशी. शिवकाळात आपणाला हा पूल असा पाहायला भेटते. शिवकाळातील म्हणजे आपण ज्या वेळेस प्रतापगडावरून जे मधुमकरंदगडाकडे जातो त्या ठिकाणी जाताना आपणाला असा दगडी पूल आहे. असाच हा दगडी पूल शिवकालीन पाहायला भेटत आहे या ठिकाणी. व या ठिकाणी पाणीसुद्धा असतं. आपणाला आजी इथं कपडे धुत आहेत. हा पूल पहा असं आहे. खूपच खोल दरी आहे इथून पुढं. शिवकालीन दगडी पूल आहे. आजी जातो. आपण त्या ठिकाणी अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. तसेच या ठिकाणी असा बोर्ड लिहिला आहे शिवकालीन दगडी पूल. या ठिकाणी शिवकालीन दगडी पूल आहे. पुन्हा पाहू. व समोरच्या बाजू समाधी आहेत. त्या पाण्यासाठी आपण चाललो आहे आता. हे पहा असा पूल आपणाला पाहायला भेटत आहे शिवकालीन. आता आपण शिवकालीन पूल पाहिलेला आहे. व आता आपण वीरांच्या समाध्या पाहण्यासाठी जाऊ, ज्याच्यात बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे तटबंदी घातलेली पाहायला भेटत आहे. हे पहा. आता आपण पाहायला जाऊया समाधी. विहीर पाहायला भेटतात दोन. समाधीकडे जात असताना विहीर आहे व समोर एक विहीर आहे अजून एक. तर चला हे पहा ही दुसरी विहीर समाधीच्या बाजूला जाताना. अमृतेश्वर महादेवाच्या मंदिरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर आपणाला या समाधींपर्यंत पोहोचून जातो आपण. व्यवस्थित असं पत्र्याचं शेड वगैरे लावण्यात आलं आहे. त्यामुळे आपणाला व्यवस्थित पाहायला भेटते. आपला भाग आहे ते डोलाने फडकत आहे. व आपण आता प्रथम बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी पाहू व त्याच्यानंतर फुलाजी प्रभू यांची सुद्धा समाधी पाहू. हे आहे बाजीप्रभू देशपांडे यांचे समाधीस्थळ आणि याच्या बाजूला आहे फुलाजी प्रभू यांचे समाधीस्थळ. प्रथमच्या समाधीस्थळाचे व्यवस्थित असे दर्शन घेऊ व नंतर ती सुद्धा पाहू. समाधीच्या वरच्या बाजूस आपणाला असे पाहायला भेटत आहे पादुका. हे समाधी स्थळाला असं व्यवस्थित करण्यात आलं आहे.
फुलाजी प्रभू देशपांडे यांचे समाधी स्थळ आहे. फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधी स्थळापाशी आपण आता आहे. आज 9 मे 2024 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आज. व हा पारंपरिक नुसार जयंती आहे. निमित्ताने आज आपण आलेलो आहे किल्ले विशालगड. व माझ्या मागे पाहू शकतो नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे. व माझ्या पुढे बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आहे. व पावनखिंड ही जी लढाई झालेली यामध्ये वीरमरण प्राप्त झालेले हे 2 वीरांची समाधी या गडावर आहे. व मला आज या वीरांच्या समाधीचे भाग्य लागले. तर चला आता आपण या समाधींचे दर्शन घेऊया. आता आपण नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीवर आलेलो आहे. व इथे पाहू शकतो आपण ही समाधी आहे. समाधी स्थळांचे दर्शन घेतले व समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आपण आता वरील बाजूस हनुमानरायाचे जे मंदिर आहे ते पाहण्यासाठी जाणार आहोत. आपल्याला वरच्या बाजूस टेकडीवर हनुमानरायाचे मंदिर आहे. या ठिकाणी समाधी आहेत. या 2 विहिरी आहेत तिथे. त्या टेकडावरून वरती जायचे आपल्याला. ज्या ठिकाणी तटबंदीची गरज नाही त्या ठिकाणी पाहू शकतो आपण तटबंदी नाही. या बाजूला कोलदरी. आपण 2 मिनिटात हनुमानरायाच्या मंदिरामध्ये पोहोचून जाऊ. वर आल्यानंतर गडाचे खूप सुंदर आणि विहंगम असे दृश्य पाहाव्यास भेटत आहे. आता आपण या टेकडीवरच्या हनुमान मंदिरामध्ये पोहोचून जाऊ. आपली गाडी त्या ठिकाणी लावली आहे व त्या ठिकाणी गाडी लावून आपण सरळ वर चढलो गडावर. व गड चढून अमृतेश्वर मंदिर, दगडी पूल या 2 समाधी स्थळ व आता पोहोचून गेलो हनुमानरायाच्या मंदिरापाशी. बलदंड मोठा किल्ला या आणि समोर माचाळदुर्ग. तो माचाळदुर्ग आहे किल्ला भेटत आहे आपल्याला.
त्या मार्गाने पण आलो होतो, आंबा मार्गे. हा जो घाट आहे समोरचा, असा आंबा घाट आहे. त्या घाटातून आंबा गाव पलीकडे, या डोंगराच्या पलीकडं. व तसंच आपण हे जे धरण आहे, हे धरणाच्या साईडने इथं गाव आहे. या गावात 5 रुपये तिकीट द्यावं लागते आपणाला व नंतर गडावर पोचून जातो आपण. असा परिसर. हा एक असा मोठा चौतार आहे. हनुमान मंदिराच्या मागील बाजूच लगेच या हनुमान मंदिर. सुंदर सुरेख मूर्ती आहे हनुमानरायाची. किल्ले विशालगडावरच्या हनुमानाची मूर्ती. गणेशपट्टी. किल्ले विशालगडावरील हनुमानाचे मंदिर आपण पाहू शकतोय. व बाजूस पाहिलं तर लांबवर विशालगड आपल्याला असा पाहायला भेटत आहे. खूप मोठा किल्ला आहे. मंदिराच्या पाठीमागील बाजूस पाहिलं तर आपणाला कोकणाचे असे विहंगम दृश्य व सह्याद्रीचे रौद्र रूप पाहण्यास भेटत आहे. व रुचकुंदी ऋषींची समाधी जी आहे ती त्या समोरच्या डोंगरावर आहे. जवळपास आपणाला 2 तास या ठिकाणावरून जाण्यासाठी लागतात. म्हणजे विशालगडावरून त्या ठिकाणी जाण्यासाठी 2 तास लागतात. खूप लांबचा पल्ला आहे. हा असा व्ह्यू पॉईंट आहे हनुमान मंदिराच्या तिथं. हनुमानरायाचे दर्शन घेऊन आपण आता पंतप्रतिनिधींचा वाडा व बाकीचे जे अवशेष आहेत ते पाहण्यासाठी जाऊ. समोर ती भोसलेवाडी आहे, त्या ठिकाणी अवशेष आहेत ते आता आपण पाहण्यासाठी जाऊ. ठिकाणावरून जर पाहिलं तर आपणाला खाली दरीमध्ये समाध्या दिसत आहेत. ते अमृतेश्वर मंदिर, त्या ठिकाणी दगडी पूल आहे व या ठिकाणी हनुमानरायाचे मंदिर. असा परिसर आहे व्यवस्थित असा. आता आपण भगवंतेश्वर मंदिर व अहिल्या समाधी आणि बाकीचे अवशेष पाहण्यासाठी जाऊ. त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत. समोरचा नजारा जर पाहिला तर पाहतच राहावे असं आहे. पावसाळी तलाव छोटासा. आपण आता भोसलेवाडीत जाणार आहोत व भोसलेवाडीमध्ये आपणाला बरेच मंदिरे, तलाव पाहायला भेटणार आहेत. त्याचे आपण आता दर्शन घेऊ. रायाचे मंदिराचे दर्शन घेऊन आल्यानंतर आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक असं छोटेखानी मंदिर पाहायला भेटत आहे. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला अशा पादुका पाहायला भेटत आहेत. हे असं मंदिर आहे छोटेखानी. मंदिराच्या पाठीमागं पाहिलं तर वाड्याचे चौतारे असे पाहायला भेटत आहेत या ठिकाणी. असे हे बघा, बरेच चौतारे पाहायला भेटत आहेत. आपण आता भोसलेवाडीमध्ये पोहोचून गेलो आहे. असा मार्ग आहे भोसलेवाडी येण्याचा. त्या मार्गाने आपण आता गडावर जाऊ. पायऱ्यांचा मार्ग आहे प्राचीन.
पद्धतीला पण आता या मंदिरामध्ये पोहोचून गेलो. गणेश मंदिर वेगळं आहे, व्यवस्थित पाहू आपण. आता पहिल्यांदा समोरचं जे मंदिर आहे ते पाहू. तोपसुद्धा आहे या ठिकाणी. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, भगवंतेश्वर मंदिर व गणेश मंदिर. भगवंतेश्वराच्या मंदिरामध्ये आपण आलो आहे. हे भगवंतेश्वर मंदिर व भगवंतेश्वराच्या मंदिरामध्ये आपण आता आत दर्शन जाऊन घेऊ. हे बघा इथं वरच्या विष्णू मंदिर. आपण विष्णू मंदिर खाली अमृतेश्वर मंदिरामध्ये बी आहे ब्रह्मा मंदिर. गणेश मग आपण भगवंतेश्वर मंदिरात आपल्याला असं शिलालेख शंकराचं मूळ स्वरूप भीमाशंकर, त्याची ती आतमध्ये मूर्ती आहे. त्या मूर्तीला दाढी आहे. महाची मूर्ती केली तसेही त्याने कार्तिकीची मूर्ती करायचा प्रयत्न केला. हे त्याचं धड झालं कार्तिकेचं, पण तिच्या सतत मनात कोण दाखवलं, तिच्या गणपती, म्हणून तिचं हे मुख झालं गणपतीचं. कार्तिकेचा आवडता पदार्थ कोणता होता? लाडू. याच्या दोन्ही हातात लाडू आहेत. जे पुढे येऊन बघा, हे बघा आहेत काय. गणपतीचा इतर गणपती आपण बघितले ते त्याचा उजवाड जो आहे तो आशीर्वादाचा आहे, पण याचा लाडू आहे, म्हणून तो गिरिजात्मक गणपती. अशी मूर्ती तुम्हाला महाराष्ट्रात कुठे बघायला मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट स्वयंभू आहे, कोणी स्थापित केली आहे अशी नाही. 1431 सालचं हे मंदिर आहे. 1431 साल शके 1431 साली हे मंदिर बांधले गेले. 1431. आता भगवंतेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण पोहोचून गेलो. बाजूलाच आहे लगेच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर. या ठिकाणी हनुमानरायाचे सुद्धा शिल्प पाहायला भेटत आहे. आणि ही मूर्ती हे विठ्ठल मंदिर पाहिलं आहे. व विठ्ठल मंदिर पाहून आता आपण पाठीमागच्या बाजूस गणेश मंदिर आहे ते पाहू शकतोय. त्या ठिकाणी भगवंतेश्वराचे मंदिर आहे. हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर व याच्या पाठीमागच्या बाजूला गणेश मंदिर आहे. गणेश मंदिर
शिवपिंड, विरगाळ, वातमध्ये गणेश मंदिर. ही जी कला आहे, पेंटिंग आहे, या पेंटिंगमध्ये आपल्याला महादेवाचा चेहरा शोधायचा आहे. गणेश मंदिर. मला चेहरा भेटलेला आहे. हे नाक, हे होठ, हे अरे. डोळे बंद आहेत. हा ब्रो हे इथं नसतं कधी हा. लावलं ते. अच्छा 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 अच्छा. महादेवाचे जर या याच्यातील आपणाला व्यवस्थित पाहायला भेटलं, जैनी शेवटी महादेवाचे शंकराचे चेहरा आहे तो शोधून काढला आहे. बरोबर महादेवाचे जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण असं पाहताना दिसत आहे. भगवंतेश्वर मंदिर, हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हे गणेश मंदिर. आता आपण हे सर्व पाहून जात आहे. पंतप्रतिनिधींचा वाडा, चौकोनी आकाराची विहीर, तसेच अर्धचंद्र आकाराची विहीर हे पाहण्यासाठी जात आहोत. व तसेच आपण रामेश्वर मंदिर, कोकण दरवाजा, टकमक टोक हे सर्व वास्तू पाहत जाणार आहोत. हे पहा, पाणी जाण्याची सोयसुद्धा अशी व्यवस्थित अशी केलेली दिसत आहे. हा पंतप्रतिनिधीचा वाडा, अर्धचंद्र विहीर. आपणाला अर्धचंद्र विहीर पाहायला भेटत आहे. हे पहा, खाली जायला जमतं आपणाला नाही त्याच्यात आपण खालीपर्यंत. विहिरीत साप दिसत आहे आपणाला. त्या ठिकाणी तो बघा, तिथं साप आहे. साप पाण्यात. अर्धचंद्र विहिरीत आपण खाली पाण्यासाठी जाऊ. हां, आता आपण अर्धचंद्र जी विहीर आहे ती पाहण्यासाठी. पाहू शकतो आपण, इथं पाणी जाण्याची सोय आहे. येस आहे काही. इथं पाणी, या ठिकाणी पाण्याची सोय आहे. आपण त्या ठिकाणी पाणी पिऊ व त्याच्यानंतर बाकीची वास्तू पाहायला जाऊ. खूप मोठी विहीर, अर्धचंद्र आकाराची विहीर, पाणीसुद्धा आहे भरपूर. या ठिकाणी पिण्याचं पाणी आहे, हे पाहू शकतो. आतमध्ये अर्धचंद्र आकाराची विहीर आहे, व्यवस्थित खूपच सुंदर आहे. न चुकवता ही विहीर पहा या ठिकाणी आल्यावर. हे पूर्वीचा असा आहे, छोटा आहे पूल. आता ही विहीर पाहिली आपण व विहीर पाहून लगेच आपणाला असा पंतप्रतिनिधींचा वाडा आहे तो पाहायचा आहे. तर चला पाहू वाडा बघा. वाडा खूप सुंदर वाडा आहे.
पंतप्रतिनिधींच्या वाड्यामध्ये आपण पोहोचून गेलो होता. वाड्यामध्ये पाणी जाण्याची सोय हे पाहू शकतो. हे असं वरून येणारं पाणी असं हे व बाहेरच्या बाजूस मगाशी दाखवलं आपण ते बाहेर जाण्याची सोय आहे. या ठिकाणावरून पाणी वाड्यात कोणत्याही प्रकारचं पाणी थांबणार नाही. आता आपण जी चौकोनी आकाराची विहीर आहे त्या विहिरीमध्ये जाऊ. असं भुयारातून जायचं आहे. ही चौकोनी आकाराची विहीर आहे व प्रत्येक ठिकाणी पाणी जाण्याची सोय आणि देवड्या वगैरे व्यवस्थित आहेत बऱ्याच ठिकाणी. सुंदर आहे ही सुद्धा. खूपच अवशेष आहेत विशालगडावर. कोणी आकाराच्या विहिरीकडे जाण्यासाठी असा मार्ग आहे. आता आपण वरच्या बाजूने ही चौकोनी आकाराची विहीर पाहू. ही आहे चौकोनी आकाराची विहीर. आता ही आपण चौकोनी आकाराची विहीर पाहिली आहे व आता विहीर पाहून आपण पाठीमागं रामेश्वर मंदिर व इतर अवशेष आहेत ते पाहण्यासाठी जाऊ. तर चला. पंतप्रतिनिधी वाडा आता आपण पाहिला आहे. पंतप्रतिनिधी वाडा पाहून आपण आता मागील मंदिर वगैरे पाहण्यासाठी जाऊ. ही अर्धचंद्र ती विहीर. पाठीमागच्या बाजूला असा भाग पूर्ण पाहायला भेटत. मागच्या बाजूला काही चौतरी पाहायला भेटत आहेत. प्रतिनिधी वाड्याच्या पाठीमागच्या बाजूस आपणाला एक असा आड किंवा विहीर पाहायला भेटत आहे. ज्यावेळेस आपण रामेश्वर मंदिर वगैरे पाहायला जातो त्यावेळेस असा आड विहीर पाहायला भेटत आहे. ही आपण आता भोसलेवाडीतून सरळ पाठीमागं चालत आल्यानंतर आपणाला आता या ठिकाणी टकमक टोक पाहायला भेटत आहे. असा बोर्डलेला आहे या ठिकाणी. आता आपण टकमक टोकाकडे जात आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मे महिना आहे, तरी आपणाला गडावर एवढं ज्या प्रमाणात आपणाला कोकणात त्रास जाणवला त्या प्रमाणात या ठिकाणी त्रास जाणवत नाही. भूपत तलाव जो आहे ते त्या ठिकाणी आहे मध्ये, परंतु आता पूर्ण पाणी आटलं आहे त्यामुळे आपणाला त्या ठिकाणी काही पाहिलं नाही पाणी वगैरे तलावात. आणि या गडाला सर्व बाजूनी जर पाहिलं ताशिवकडे आहेत, काळे ताशिवकडे आहेत आणि माचाळ दुर्गाला सुद्धा असेच आपणाला आहेत. टकमक व टकमक टोक पाहून आपण आता रामेश्वर मंदिराकडे जाऊ व रामेश्वर मंदिरातून माचाळ दुर्गाच्या दिशेने जाऊ. माचाळ दुर्गाचा घेरा हा खूप मोठा आहे. रामेश्वर मंदिराकडे जाताना
या ठिकाणी काही वाड्याच्या जोत्यांचे अवशेष असे पाहायला भेटत आहेत. हे पहा, मग टोक पाहून आल्यानंतर आपण पोहोचून जातो रामेश्वर मंदिरामध्ये. हे पहा, समोरच्या बाजूस त्या ठिकाणी रामेश्वर मंदिर आहे. रामेश्वर मंदिर पाहून नंतर पुढे आपणाला जे तटबंदी बुरुज आहेत ते पाहण्यासाठी जायचं आहे. व भुयारी मार्ग आहे, खूप सुंदर भुयारी मार्ग आहे, अपरिचित भुयारी मार्ग विशालगडावरचा, तो पाहायचा आहे. या ठिकाणी झरा जो आहे तो वर्षभर असतो, वर्षभर पाणी असते या झऱ्याला. हे पहा रामेश्वर मंदिर, पोचून गेलो रामेश्वर मंदिरात आपण. रामेश्वर मंदिर आता आपण रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाऊ. मंदिर बंद आहे, आपण बाहेरून दर्शन घेऊन पुढच्या मार्गाला निघू. हे पहा, असं आहे मंदिरात. रामेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघू. या ठिकाणी पाणी हे वर्षभर असतं. रामेश्वर मंदिर पाहून आपण आता पुढची तटबंदी भुयार, हे गडाचं आपण ॲट्रॅक्शनच म्हणू शकतो. एक भुयार आहे ज्या जीव वापरात आहे, त्या भुयाराची सफर करण्यासाठी आपण आता निघू. रामेश्वर मंदिर हे टकमक टोक आपण जर पाहिलं तर खूप मोठा कडा आपल्याला दिसत आहे. या टकमक टोका अखंड दरी आणि खालचा भाग जो आहे तो जो आहे रत्नागिरी जिल्हा. रामेश्वर मंदिरापासून आपण सरळ चालत आल्यानंतर पोहोचून जातो कोकण दरवाजापाशी. व कोकण दरवाजापाशी आपणाला तटबंदी बुरुज आहेत, तसेच इतर अवशेषही आहेत, ती पाहणार आहोत. त्या ठिकाणी जायचे आपणाला. आता असा हा घेरा, विशाल घेरा आहे हा किल्ल्याचा, खूप मोठा आहे. आणि समोरच्या बाजूस माचाळ दुर्ग, तो सुद्धा आपण करणार आहोत. या झाडी भरल्या टेकडीवर अवशेष आहेत माचाळ दुर्गाचे. माचाळ दुर्ग किल्ला आपणाला समोरच्या बाजूस पाहिलं तर तो आहे माचाळ दुर्ग. जवळपास 210 एकर मध्ये हा किल्ला आहे. गडाला तटबंदी नाही, कारण ताशीव कडे जवळपास आपणाला जर पाहिलं तर पूर्ण नॅचरल कडे आहेत, अगदी खोल दऱ्या आहेत या ठिकाणी, त्यामुळं तटबंदी दिसत नाही. या गडावर विशालगडावरून जाताना एक आपणाला थोड्या पायऱ्या कोरलेल्या आहेत व वरती गेल्यानंतर कवतारे वगैरे थोडेफार आहेत, किंवा जे काय आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणावरून आपणाला माचाळ दुर्ग दिसत आहे. समोर पाहू शकतो माचाळ दुर्ग. आपण आलेलो आहे विशाळगडच्या एकदम एंडच्या पॉइंटला, व येथून आपण पाहू शकतो माचाळगड येथून दिसत आहे. समोरच्या या डोंगरावर माचाळगड किल्ला आहे. तर चला आपण कोकण दरवाजापाशी आता पोचून जाऊ. कोकण दरवाजा त्या ठिकाणी तटबंदी आणि मगाशी उल्लेख केला ते भुयार जे आजही वापरात आहे. गडाचं मुख्य अट्रॅक्शन आपण त्याला बोलू शकतो ते आहे. चला, हे बघा, आता आपण नवीन वासोट्यावर आहे आणि तो जुना वासोटा. सेम तसंच वाटते, सेम फिलिंग होती त्याची. अरे तिथे गेल्यावर तो सेम टू सेम तसंच. घोड्याचे नाळ आहे
हे जे आहे घोड्याचे नाळ आहे. ह्या ज्या पिंपळाच्या झाडाच्या ह्या घोड्याचे नाळ आहे. तर आल्यावर व्यवस्थित पहा व पाणी इथं वर्षभर असतं. तर आपणाला तिथं तटबंदी पाहायला भेटत आहे. ठीक आहे, पाहू ती सुद्धा आपण. तो अशी हा तलाव पाणी अडवण्यासाठी केला आहे व असं या ठिकाणी घोड्याची नाळ आहे. आता आपण कोकण दरवाजापाशी पोचून गेलो. हे पहा कोकण दरवाजा आणि त्याच्या बाजूची ही तटबंदी वगैरे अवशेष खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे वाड्याचे अवशेष असावेत. हे असे दिसत आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात लांब आहे. सर्व पाहू आपण. एक एक करत सर्व पाहून घेऊ. ही तटबंदी बुरुज वगैरे आहे. असं खूप मोठी तटबंदी आहे. अशीच या समोरच्या बाजूला जी तटबंदी आहे ती आपण एकदा पाहून येऊ. अशाच्या रोडने जायचं आहे सरळ. कोकण दरवाजाच्या बाजूला भरपूर प्रमाणात तटबंदी आहे. बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्यासुद्धा आपल्याला ठिकठिकाणी पाहायला भेटत आहेत. याचीच तटबंदी पुढपर्यंत गेली आहे. हे पहा अशीच अशी खालपर्यंत उतरत गेली तटबंदी पूर्ण खालपर्यंत. जी पाहू शकते पाठीमागं घोड्याच्या नाळीच्या समोरून आल्यानंतर ही अशी तटबंदी पाहायला भेटत आहे. व समोर पाहिलं तर आपल्याला माचाळ दुर्ग पाहायला भेटत आहे. माचाळ दुर्गावर सुद्धा आपण जाणार आहोत. हा आहे माचाळ दुर्ग. कोकण दरवाजाच्या आपण आता शेवटच्या भागात आल्यानंतर समोरच्या डोंगरावर जो किल्ला आहे तो माचाळ दुर्ग आहे. हे पहा खाली पाहिलं तर तटबंदी समोर दिसत आहे आणि खालचा भाग बघा. भयानक वाटत आहे दृश्य. पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी अजून सह्याद्रीचं रूप आहे जे खूप अजून रौद्र रूप पाहायला भेटत असणार हे निश्चित. ही पाही तटबंदी शेवटच्या बाजूची. ही पाही तटबंदी बुरुज तटबंदी माचाळ दुर्गाच्या बाजूची. खाली दगडी ढोणी पडली आहे. आपण वैराट गडावर जशी तटबंदी आहे जेवढी मोठी 10 ते 12 फुटाची तेवढीच तटबंदी ही पाहायला भेटत आहे आपणाला. वाव अमेझिंग. या दोन बुरुजामध्ये जर पाहिलं तर आपणाला विशालगड म्हणजे काय हे पाहू शकतो आपण. विशालगडावर आल्यावर कोकण दरवाजाला नक्कीच म्हणजे नक्कीच या. येथून जो नजारा आहे तो वेगळाच आहे. आणि मागे जर पाहिलं तर हे बघा काय हे कसले बुरुज आहे अप्रतिम. दरवाजा कोकण दरवाजापाशी आल्यानंतर हे पाहू शकतो आपण तटबंदी वगैरे व्यवस्थित आपणाला
पाहायला भेटत आहे. खूप मजबूत आणि बलदंड अशी तटबंदी आहे. व आपण गडावरचं जे मुख्य अट्रॅक्शन आपण बोलू शकतो, एक भुयार आहे. त्या भुयाराच्या दिशेने जाऊ व भुयार पाहून झाल्यानंतर माचाळ गडावर जाऊ. बोटच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तटबंदी बुरुज पाहायला भेटत आहेत, परंतु ते ढासळलेले आहेत. हे पहा. व त्या ठिकाणी एक मंदिर आहे, ते सुद्धा आपण पाहू. वाघजाई देवीचं गडदेवता वाघजाई देवीचं मंदिर आहे. हे पहा. वाघजाई देवीच्या मंदिरात जाऊ. हे मंदिराचे अवशेष आहेत, प्राचीन मंदिराचे अवशेष. आत आल्यानंतर गडदेवता आलेला आहे. आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. आपला भगवा या ठिकाणी डोलाने फडकत आहे आणि वाघजाई देवीचं मंदिर. चला आता आपलं दर्शन घ्या झालं आहे. पुढच्या प्रवासाला गडदेवता वाघजाई देवी मंदिर. वाघजाई देवीचं मंदिर पाहून आल्यानंतर आपणाला ही अशी तटबंदी पाहायला भेटत आहे. व ह्या तटबंदीपासून आपण आता सरळ शेवटच्या भागात जाऊ. हे पहा. सकाळी आपण 10 वाजता आपला ट्रेक चालू केला आहे व आता वाजले आहेत दुपारचे 1. तरी आपण आता किल्ला अजून पाहतच आहे. आणि आता आपण समोरच्या त्या ठिकाणी जाऊ. त्या ठिकाणी वाड्याचे अवशेष वगैरे आपल्याला पाहायला भेटतात. त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी एक नक्षीकाम केलेला स्तंभ पाहायला भेटत आहे. हे पाहूच्या बाजू समोरच्या बाजूस पाहिलं तर खूप मोठं आपणाला रौद्र रूप असं पाहायला भेटत आहे गडाची. आणि या बाजूला शेवटच्या भागातील कोकण दरवाजा, जो आपण मागापासून वारंवार त्याचा उल्लेख करत आहे. कोकण दरवाजा तो आता आपण त्या ठिकाणी पोहोचत आहे. अवशेष कोकण दरवाजा व कोकण दरवाजातून आपण आता जाणार आहोत माचाळ गडावर. कोकण दरवाजाच्या ठिकाणचा असे अवशेष. चाळगड या ठिकाणापासून चालू होतो. त्याही ठिकाणी आपण आता जाऊ. माचाळ दुर्ग.
चलो जाऊ आपण आता. कोकण दरवाजातून आपण थोडं खाली उतरल्यानंतर या ठिकाणी असा भुयारी आहे. त्या भुयारी मार्गामध्ये आपण आता जाणार आहोत. येथे हा भुयारी मार्ग आहे, येथे आपण जाणार आहे. या ठिकाणी बंद होते थोडा भुयारी मार्ग. बहुतेक आता बंद केला आहे रिसेंटली, परंतु हा खूप मोठा असणार भुयारी मार्ग. विशाळगडावर आलात ही वास्तू नक्कीच करा. विशाळगडाचं मेन अट्रॅक्शन हेच भुयार आहे. व आता आपला माचाळगड यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आपण माचाळ दुर्गावता निघालो आहे. असा हा पायरी मार्ग आहे. या मार्गाने आपल्याला माचाळगडावर जाण्याचा मार्ग आहे. आंबाघाट आपल्याला समोर स्पष्ट दिसतो. आपण विशाळगडातून खाली आल्यानंतर ह्या अशा पायऱ्या आहेत व इथून पुढं आपला माचाळ. हे पहा, ही विशाळगडाची खतरनाक गुहा पाहिली आहे. ही विशाळगडावरची गुहा आपण आता व्यवस्थित पाहिली व आपली आता बाकीचे अवशेष किंवा परतीच्या प्रवासाला लागू आणि जे काय अवशेष राहिले ते पाहू. गुहा खूपच सुंदर. हे जे भुयार आहे खूपच सुंदर आहे व थंड हवेशीर आहे. खूप भारी वाटलं. चला, हे भुयार आणि हा कोकण दरवाजा पाहून आपण आता जे सतीचा माळ, नवरा नवरी सुळके, पुन्हा राम मंदिर, नरसिंह मंदिर, रणमंडल, तोफ आणि एक मुंडा दरवाजा हे पाहण्यासाठी जाऊ. तर आपण हे सर्व अवशेष पाहून आता या बाजूने आपण वर जाणार आहोत. कोकण दरवाजा या ठिकाणी एक स्तंभ पाहायला भेटत आहे व समोरच्या बाजूस अजून एक स्तंभ आहे, तोही पाहू आपण. बाजूस एक स्तंभ आहे, तो पाहून येऊ. हे पहा, खूप मोठा आहे. ही विरगळ आहे. चला, त्या निमित्ताने अजून एक विरगळ पाहायला भेटली आपल्याला. वेगळ्याच शैलीची विरगळ पाहायला भेटत आहे. चारी बाजूला आपल्याला असं पाहायला भेटत आहे, परंतु मधल्या कप्प्यांवर काही नाही. या ठिकाणची आहे परंतु झीज झाली आहे. खालच्या बाजूस सेम आहे.
याची तटबंदी बुरुज पाहायला भेटत आहे. ठीक आहे, बघू एकदा माचाळ दुर्ग. बुरुज बघा केवढा मोठा आहे. या ठिकाणी एक खूप मोठा असा बुरुज पाहायला भेटत आहे. शेवटच्या भागातली ही तटबंदी व आपण आता या कोकण दरवाजाचा व इतर भागाचा निरोप घेऊन जे पुढचे अवशेष आहेत ते पाहण्यासाठी जाऊ. याचा आपण आता जाऊन तसेच वरती निघू. हा एक बुरुज आहे, खाली कोकणचा भाग. अजून थोडं पुढे आल्यानंतर अजून तटबंदी पाहायला भेटत आहे. अगदी या ठिकाणापर्यंत तटबंदी आहे. खूप खोल तटबंदी आहे. चला आपण आता आपली गडसफर पूर्ण होत आहे. माचाळगड ह्या समोरच्या टेकडीवर आहे. एक 10 मिनिटात चालत गेल्यानंतर त्या ठिकाणी बुरुज तटबंदी अवशेष आहेत. जरूर आणि जरूर पहा. अच्छा, ह्या मोकळ्या रानातून आपण आता सरळ चालत राहू. अंतिम टप्प्यातील भाग. या बाजूला काही तटबंदी दिसत नाही. बघा, नाही, बहुतेक ते नवरा नवरी सुळके आहेत त्या बाजूला. गडाच्या या बाजूची तटबंदी नाही, थोड्याफार प्रमाणात दिसते. अशी हे पहा, ते नवरा नवरी सुळके आहेत. ही अशी थोडीशी तटबंदी पाहायला भेटत आहे लांबपर्यंत. तटबंदी बुरुज बी असणार आहे ते समोरच्या बाजूस. नवरा नवरी सुळक्याच्या दिशेला आल्यानंतर असा हा पूर्ण विशालगडाचा घेरा. सकाळी लवकर आले तर आपल्याला किल्ला भरपूर प्रमाणात पाहता येईल. आहेत काही वाड्याचे खूप मोठ्या प्रमाणात आहेत इथे. सगळीकडे तसेच आहेत. शेती आहे का वाड्याचे चौतरे आहेत सांगा. शेवटच्या टप्प्यात इथं आपण आता पोचून गेलो. अशी तटबंदी दिसते. हे पहा, अशी तटबंदी आहे लांबपर्यंत पसरलेली तटबंदी. विशालगडाच्या सर्वोच्च माथ्यावरून आपणाला माचाळगड आता स्पष्ट पाहायला भेटत आहे. या सर्वोच्च भाग, उंच, सर्वात उंच भाग, त्या ठिकाणी आपण आता आहे. हे भाग आणि सर्व बाजूने अँगलने असा परिसर पाहायला भेटत आहे. गडाचा सर्वोच्च भाग बाले किल्ला बनला तरी चालेल असा ही जागा आहे. जो सर्वोच्च भाग आहे त्या ठिकाणी आल्यानंतर वेताळ मंदिर आहे. गडाच्या सर्वोच्च भागावर आपणाला असे हे वेताळ मंदिर पाहायला भेटते. खूप सुंदर मंदिर आहे, नक्की भेट द्या. वेताळ मंदिर पाहून आपण आता पुढील प्रवासाला जाऊ.
व आता त्याच्यानंतर राम मंदिर तसेच अहिल्या समाधी हे पाहणार आहोत आपण. विशालगड जर आपणाला एका नजरेच्या टप्प्यात पाहायचं असेल तर या ठिकाणी आला तर आपणाला दिसून येईल. हे पहा, त्या ठिकाणी हनुमान मंदिर आहे, त्यामधल्या याच्यात समाधी आहेत अशी, आणि भोसलेवाडीत बाकीचे अवशेष आहेत. आणि वर जर गेलो तर या बाजूला सुद्धा आपणाला बाकीचे अवशेष वगैरे पाहायला भेटतात. कोकण दरवाजाचे म्हणजे एका ठिकाणावरून आपण सर्व वस्तू पाहू शकतो. हे बघा, आता आपण अहिल्या अंबिकाबाई आणि अहिल्या समाधी स्थळापाशी पोहोचून गेलो. हे पहा, या ठिकाणी अशा समाधी आपल्याला पाहायला भेटतात. 4-5 समाधी आहेत या ठिकाणी तसली समाधी आहेत. ही एक मस्जिद आहे, रेहान काय असं. अशा समाधी स्थळापाशी पोचून गेलो होतो आपण. गडावर आता आपण अहिल्याबाई समाधी स्थळापाशी पोचून गेलो. हे पहा, असं आहे. नदीच्या आतील भाग व या ठिकाणी असा शिलालेख पाहायला भेटत आहे. वरच्या बाजूस पाहिलं तर एक आपणाला अशी पादुका पाहायला भेटत आहेत. समाधीच्या आपण चारी बाजूने पाहू. आपण आता असा भाग आहे अहिल्या समाधी. आता अहिल्याबाई समाधी पाहिली आहे आपण, व अहिल्याबाई समाधी पाहून आपण आता एक राम मंदिर राहिलं आहे, तसेच रणमंडल जो भाग आहे तो राहिला, आणि तोफेचे पाणी, या 3 वस्तू व राम मंदिर एवढे अवशेष आपले राहिले आहेत. ते आपण पाहून घेऊ आणि आपली गडाची फेरी पूर्ण करू. अशी दर्गा आहे इथं, अशी दर्गा आहे. आता आपण जे नरसोबा मंदिर आहे त्या ठिकाणी पोचून गेलो. नरसोबा मंदिरापाशी आपण पोचून गेलो. मंदिर आहे. आता आपणाला राम मंदिर राहिलं आहे, तेवढं पाहून रणमंडल आणि बाकीचा जो मुंडा दरवाजा आहे तो पाहायचा आहे. पाहू शकता असे एक तुळशी वृंदावन इथे पाहायला भेटते गडावर. पण राम मंदिरामध्ये पोचून गेलो.
हे पहा आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आपण असे शिलालेख पाहू शकतोय. राम मंदिराला देणगी किंवा जीर्णोद्धार करण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेली देणगी आणि गडावर काय काय पाहण्यासाठी आहे ते सर्व या ठिकाणी देण्यात आले आहे माहिती. आणि राम मंदिर आहे हे राम मंदिर. दरवाजा कुठे येतात? बरं बरं बरं. राम मंदिर आहे व राम मंदिराच्या समोर आपणाला असा बोर्ड येतो आहे राम मंदिराचा व बाकीचे असे त्याच्याच बाजूला आपणाला पाहायला भेटते हे असं हनुमानरायाचे छोटेखानी मंदिर. प्राचीन मंदिर आहे. हनुमानरायाची मूर्तीसुद्धा आहे. विशालगडावरचं दुसरं हनुमानाचं मंदिर असं पाहायला भेटत आहे. हा असा एक चौतारा आहे गोष्टी तसा. एक मस्जिद पाहायला भेटते. तलाव पाहायला भेटत आहे आपल्याला. पाणी पूर्ण म्हटलं आहे व ही जी आहे ही रणमंडल टेकडी आहे पाहू शकतो. रणमंडल टेकडी ही वरच्या बाजूस आहे. प्रथम आपण हा मुंडा दरवाजा पाहू व त्याच्यानंतर आपण रणमंडल टेकडी करू. पण मुंडा दरवाजापाशी पोहोचून गेलो. हा आहे मुंडा दरवाजा. दरवाजापाशी आपण आता आहे तू आपण रणमंडल टेकडी सुद्धा करून येऊ. खालचा भाग असं दिसत आहे. पूर्ण व्यवस्थित दिसत आहे. विशाळगड हा माझा 464 नंबर किल्ला आहे. रणमंडल टेकडीवर आपण आता जाऊन येऊ. ही आहे रणमंडल टेकडी. टेकडी गडावर तोफ आहे. चांगल्या सुस्थितीत असणारी एकमेव तोफ ती पाहण्यासाठी जाऊ. समोरच्या बाजूस तोफ आहे. तोफीपाशी आपण पोहोचून गेलो. ही खूप मोठी तोफ आहे.
कर्णमांडल टेकडीच्या जवळ आहे तोफ. त्याच्याच बाजूला एक फुटकी तोफ सुद्धा पाहायला भेटते. अशी फुटकी तोफ आहे. गडावरचे आपले सर्व अवशेष आता पाहून झाले आहेत. एक तोफ राहिली होती फक्त आपली. पाहू शकतो तो पंचधातू. याचे सुद्धा तुटलेले तो. गडावरच्या या दरवाजापाशी आपण आता पोचून जाऊ. याला मुंडा दरवाजा असे बोलले जाते. हे पहा या बाजूने वरती आपणाला दिसत आहेत. ही जुनी आहे व या बाजूला सुद्धा नक्षीकाम प्राचीन पाहायला भेटते. आणि असा आपला आतला मुंडा दरवाजा सुद्धा बाजूला आहे. या ठिकाणी आपण आता हा मुंडा दरवाजा पाहिला व मुंडा दरवाजा पाहून आपली गडफेरी पूर्ण होत आहे. आपण त्या ठिकाणी गाडी लावली आहे व आपली गडफेरी चालू केली. संपूर्ण गड आपण व्यवस्थित पाहिला आहे. सकाळी आपण 10 वाजता ट्रेक चालू केला होता व आता दुपारचे 3:30 वाजले आहेत. आपणाला जवळपास 10 पासून 5.5 तास लागले आपणाला किल्ला पाहण्यासाठी व संपूर्ण किल्ला आपण पाहिला आहे. जवळपास 30 ते 32 महत्त्वपूर्ण वास्तू पाहायला भेटतात. 32 महत्त्वपूर्ण वास्तू पाहायला भेटतात गडावर. त्या सर्व पाहिले आहेत आपण. ही तोफ पाहिली आणि गड उतरण्यास सुरुवात करू. अजून 15 ते 20 मिनटं आपणाला लागणार आहेत. म्हणजे जवळपास 6 तासाची वेळ लागते किल्ला जर व्यवस्थित पाहायचा असेल तर. गडावर परतीच्या मार्गाने उतरताना आपण आता या मार्गाने जाणार आहोत. सकाळी आपण या वास्तू पाहत आलो होतो. आता या बाजूने उतरू. जुना प्राचीन मार्ग आहे हा. सगळं तटबंदी दिसत आहे. गुरुज ही तटबंदी या बाजूची खालून दिसते आपणाला. असं पायरी मार्गाने खाली उतरू. ती शिडी आहे. हातात घे तसं घे ना. हा प्राचीन पायरी मार्ग आहे पाहू शकतो बाजूला. व या ठिकाणी नवीन अशा या पायऱ्या म्हणजे शिडी बसवण्यात आली आहे. परंतु जर प्राचीन मार्ग पाहिला तर हा असा आपल्याला दिसत आहे पायरी मार्ग. व या बाजूला असा बुरुज आहे, बुरुज तटबंदी. व याही बाजूला आपल्याला असं पाहायला भेटते. चला
पूर्वी या ठिकाणी पहिली अशी शिडी होती. आता आपण परत जाताना या अशा ठिकाणावरून जाऊ. सकाळी आपण काढून गेलो होतो, अशा मंदिरातून गेलो होतो. हां धरणे 10 तासानंतर आपण पोचून गेलो. आता त्या ठिकाणी एक तोफेचं टाका आहे, त्या ठिकाणी जाऊन दर्शन करून पाहून माहिती देण्यात आली आहे. गड पाहून आल्यानंतर समोरच्या टेकडीवर एक आपणाला भुयार पाहायला भेटते, ते आता आपण पाहायला जाऊ. असं आहे, समोरच्या ठिकाणी ते भुयार आहे. दोन भुयार आहेत, एक पूर्व आणि एक पश्चिम बाजूला, तर ते सुद्धा आपण पाहिलं आहे. आणि हे एक आहे, असे 2 भुयार आहेत. आता छोटं होत गेलं आहे. इथं बसून बघतो. इकडे बघ. त्याची फेरी पूर्ण केली व आपण आता खाली आलो आहे त्या ठिकाणी.